चला दादा आपण जाऊ मळ्यात काय भाजीपाला बी तोडून आणून तुम्हाला आमचं मळा पण दाखवते. मला जाऊया. हा चालेल. बघा आता मळ्यातली काय काय पिकं केलेली ती तुम्हाला दाखवते. दादा आपण आलोय बघा आता मळ्यात. काय काय लावलंय ताई मला? हा बघा की लावलंय की कोथिंबीर टाकली बेडवरती, वांगी लावलेत हा आणि आता कडणी असा पावटा लावलाय. पावटा मस्त आहे. हो आणि आता खाली बेड मध्ये असे ना मुंगळात असं आंतरपीक म्हणून आहे का नाही आपण मेथीची भाजी सुद्धा टाकलेली. ही मेथी आहे काय? हा ही मेथी आहे बघा. आणि आता इकडं बघा पावटा आहे का नाही. तर आता तुम्ही आलाय तर मग म्हणलं काहीतरी बनवूया. पावटा छान आहे की. हो चांगला आलाय पावटा आणि त्या शेंगा बी चांगल्या अशा भरलेल्या आहेत. तर मग पावटा भात आवडतो का तुम्हाला? होय मग तर काय आहे ना. मग पावटा भाताच आता नियोजन करते आणि आपल्याला ह्या शेंगा घेते तोडून. तोडू का मी पण? हा तोडा. निबार बघून घ्यायचं. हा निबार घ्यायच्या चांगल्या अशा निबार शेंगा झालेल्या त्या पद्धतीने हवा का असल्या घ्यायच्या मस्त अशा निबार घ्यायच्या. आणि देशी पावटा आहे बरं का. हा का असा हाताला तोडलं का नाही पावट्याच्या शेंगा त्यात हाताला तेल लागतं. म्हणजे तेलकट पावटा आहे हा. देशी पावटा आहे. लवकर म्हणजे असं ज्वारी मोठी मोठी होत आली का नाही की ह्याला शेंगा लागते. आणि कसा बी त्याला पाहिजे जास्त पाणी असलं का नाही की निबार घ्यायच्या. आमच्याकडे याला वरणा बी म्हणतात बरं काय. होय इकडं आमच्या इकडं पावटाच म्हणतात. पण पावट्यात बी ना दोन प्रकार आहेत. एक तेलकट पावटा असतो, वाकडा पावटा. म्हणजे ह्यो आपला हा ह्यो तेलकट आहे. शेंगा तोडतानाच हाताला तेल लागतं ह्याचं. कालवत ह्याचं लयच भारी लागतं. लोखंडी तव्यात केलं ना मग तर काही लयच निराळी चव. हो आणि एक दुसरा असतो ते वाकडा पावटा असतो. असं दोन प्रकारचं पावटा आमच्या इथं केलं जातं. मी आपलं घरगुती खाण्यासाठी थोडं थोडं सगळं करते. आता भात करायचा आपल्याला पावट्याचा तर त्यासाठी व्हायचं आपल्याला कोथमीर बी पाहिजे. मग कोथमीर भातापुरती आपल्याला कोथमीर लागणार आहे. आता एवढी अशी कोथमीर बी देशी आहे बरं का दादा. ही देशी आहे ना. हा डोळ्याला तर एक नंबर असती. आवरुजून ना देशी कोथमीर ना खाल्ली का नाही की डोळ्यांना लय चांगली असती. तर चला आता आपण खालच्या आता ही पावट्याची शेंगा बिंगा चांगल्या स्वच्छ धुवून तुमचं दाजी बी खाली ज्वारी भिजावते. हा तिकडं मग ही कळशी बी आपण आणू भरून आणि शेंगा जायकडे कळशी मी देतो बघा. राजे नमस्कार. हा या 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 काय चाललंय? भिजवण ज्वारी भिजवतोय. चाललंय होय. हा लाईट दिवसाची दिसते आज. हा दिवसाची लाईट असते. जरा वाईट म्हणलं पाणी घेऊन जाऊ. घ्या की घ्या त्या दाराला घ्या. आपल्याला भात करायचा आहे का नाही म्हणून एवढे शेंगा बी धुवून घेते आणि कोथिंबीर बी धुवून घेते. चालते की. पाणी विहिरीचं आहे दादा ही. पुरीचं आहे ना ठेवू का? पेप्या पाणी गोडायची. खडखडात विहीर असल्यामुळं का नाही पाणी चांगलं चवदार आहे. तर आता मग भात बनवते. तर ह्यांचं बी ज्वारीला पाणी देऊन जाईल. त्याकडे जाऊ भात चांगला बनवते. तर ह्यांचं ज्वारीला बी पाणी देऊन जाईल. येते जेवायला. तर मंडळी ताईच्या मळात का नाही वेगवेगळ्या भाज्या आहेत. आपल्या घरापुरतं वेगवेगळ्या भाज्या करायचं. विकतचं काय न आणता घरच्या घरी आपणच पिकवायचं आणि खायचं. असं सगळं आमच्या ताईंचा फंडा आहे बघा. तिकडं दाजी बी मस्त रानात पाणी बिणी आता द्यायला लागल्यात वावरात. असं सगळं चाललेलं आहे. त्यात ताईला सुचलं आहे बघा आज पावटा भात करायचं म्हणून का नाही चांगला आता तुम्ही बघितलायसा मस्त पावटा घेऊन आलेला आहे. आणि कोथिंबीर बी एकदम कवळं लुसलुशी आलेला आहे घेऊन. तर आता ताई आता बनवून टाका मस्तपैकी पावटा भात. हो पावटा भाताला सुरुवातच करायची. मंडळी ताईंच्या आजचं का नाही पावटा भात मी बारका असताना खाल्लं होतं बघा. त्यानंतर काय लवकर योग आला नाही. आज पावटा नेमकं दिसला. ताई म्हणले पावटा भात. जुने दिवस आठवतात बघा. आमची मावस बहीण आहे हो. तुम्हाला आमच्या सख्या 4 बहिणी माहीतच असतील. पण आज मावस बहिणीकडे इकडे साताऱ्यात आलोय बघा. चला आता ताई हा करते आता सुरुवात भाताला. तर आता भाताला आपल्याला पावटा भात तर बनवायचा आहे. पण त्यासाठी काय काय साहित्य लागतंय का नाही ते आपण बघून घेऊया. ते का नाही मी ही रानातनी पावटं तर आणलेले आहेत. कोथिंबीर आणलेली
आणि ही आपलं बरं काही रेशनिंगचं तांदूळ 1 ग्लास घेतलेलं इथं. रेशनिंगच्या तांदळाचा जर भात बनवला होता ना 1 नंबर सुट्टा, आणि दुकानच्या तांदळाचा बनवला तर त्याला वाईज पाणी कमी जास्त होतं का नाही, त्याच्यामुळं असं जरा चिकाट होतो. त्याच्यामुळे आपण एका नाही रेशनिंगचं तांदूळ घेतलेले आहेत. त्याच्यासाठी मी घेतलेले आहे तर घरचं शेंगदाणे आहेत बघा, जिरं घेतलेले, घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली, चवीपुरतं मीठ घेतलेले, 2 बटाटे घेतलेले आहेत, 1 कांदा, बटाटे सुद्धा आपल्या घरच्या रानातलंच येतं, खोबऱ्याचा 1 तुकडा घेतलेला आहे, मोहरी घेतलेली, आणि थोडासा खडा मसाला आहे का नाही मी कुटून घेतलेला आहे अगोदरच, आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचंय, तर ह्यो आणलेला पावटा आहे ना, ह्यो आपल्याला अगोदर सोलून घ्यायचा आहे. तर आता मी पावटा सोलायला घेते. आपल्याला का नाही पावटीच्या शेंगा सोलून घ्यायच्या तर, आणि त्यासोबत आहे का नाही आपल्याला कोथिंबीर तर सांगितलेलीच आहे मी, लसूण आणि आपल्याला कढीपत्ता सुद्धा लागणार आहे. आता का नाही मी पावट्याच्या शेंगा बघा एकदम मस्त असं कवळी लुसलुशीत कसलं आतमध्ये पावटं तयार झालेलं आहे. तर अगदी औषधसुद्धा न मारलेलं ह्याच्यावरती. घरगुती खातो ना आम्ही सगळे भाजीपाला, त्याच्यामुळं आम्ही औषधाचा अजिबात सुद्धा वापर करत नाही. एकदम छान असं कवळी लुसलुशीत मस्त असं पावट्याची जर आमटी जर तुम्ही केली का नाही तव्यामध्ये तर एकच नंबर. लोखंडाच्या भांड्यात करायची आमटी लय भारी लागते बघा. तर सगळं पावटं का नाही मी सोलून घेते. ह्या पावटं सोलून झालेलं आहे चांगलं असं बघा, एवढ्या शेंगातनी का नाही डिसभर पावटं निघालेलं आहे. तर आता आपण एक का नाही लसूण खोबरं आणि कोथिंबीर एवढं अगोदर टिचून घ्यायचे, म्हणजे आपल्याला फोडणीला होईल. बारीक ठेचून घ्यायचे आपल्याला. लसूण खोबरं आपलं बघा टिचून झालेलं आहे. आता मी ही साईडला ठेवते, आणि आपल्याला आता घ्यायचा आहे कांदा आणि बटाटा 2 चिरून. आता ह्याच्यामध्ये आपण बटाटा चिरायचे. तर मस्त असं बटाटा सुद्धा येतं, घरच्या रानातला बटाटा असल्यामुळं आपल्याला का नाही असं बारीक पाती करून घ्यायच्यात बटाट्याची सुद्धा. पावट्या भातात व्हायचं बटाटा टाकलं का नाही म्हणजे चांगलं चवदार लागतं भात. आता आपण बटाटा चिरून झालेला आहे. आता कांदा चिरून घेते. कांदा बी आपल्याला असा चिरून घ्यायचा आहे. कांदा चिरून झालेला आहे, बटाटा सुद्धा चिरून झालेला आहे. बटाटा असा पाण्यात ठेवलेला आहे, कारण मग पाण्यात नाही जर बटाटा ठेवला का नाही की मग काळा पडतो. अगोदर सुद्धा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला. आता आपली चूल तर पेटलेलीच आहे. मस्त अशी चूल पिटली आपली. पातेल्याला बुड दिलेले, कारण का नाही चुलीवरती पातेलं जर काळं झालं का नाही की मग लवकर निघत नाही. आता पातेलं आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचंय. पातेलं चांगलं गरम झालंय. आता आपण तेल घालायचं ह्याच्यात. तेल बी मस्त असं गरम झाले. ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चिमूटभर जिरं, त्यानंतर चिमूटभर मोहरी टाकायची, आणि हा आपला तर लसूण खोबरं टेचलेलं आहे ना हे टाकायचे. नंतर टाकायचे आपल्याला कढीपत्ता. चांगलं मस्त असं हे आपल्याला परतून घ्यायचंय.
मस्त असं लसूण खोबरं आपलं परतून झालेले. आता ही थोडंसं साईडला टाकायचं आणि आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा सुद्धा चांगला असा आपल्याला भाजायचा आहे. मस्त असा आपला कांदा भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ही पावटं सोललेलं आहे का नाही म्हणून ही पावटं टाकायचं. बटाटा ही 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे मी. घरचं आपण शेंगदाणे घेतलेले इथं हे शेंगदाणे घालायचं तो. मस्त असं मीठ जीव करून घ्यायचं आपल्याला. ही घरचा दादा वहिनींनी पाठवून दिलेला आहे ना मला घरचा कांदा लसूण मसाला. हा 1 चमच्याचा अंदाज टाकायचा आहे, म्हणजे आपल्याला जास्त टाकायचा नाही कारण भात लहान मुलं बी खात असते. तर एवढा मी 1 चमच्याचा अंदाज टाकलेला आहे. गरम मसाला मी थोडासा करून घेतला होता, तो गरम मसाला आहे. आणि 1 चमचा हळद आणि आपल्याला चवीपुरतं मीठ वापरायचंय. पावट्या भाताला मीठ थोडंसं वाढतं, म्हणजे खराट पण झालं नाही पाहिजे ना आळणी बी नाही झाला पाहिजे. ह्या पद्धतीने आपल्याला मीठ वापरायचंय. आता ही सगळं मसाला आहे ना आपल्याला मिक्स करून मस्त असा परतून घ्यायचा आहे. बघा छान असं मस्त असा वास येतोय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ओतायचंय पाणी. आता एक तांब्या पाणी ओतते ह्याच्यात. अजून एक अर्धा तांब्या ओतते. आणि मस्त असे आपल्याला ह्या ना पाण्याला आपल्याला उकळी आणायची आणि मग नंतर आपल्याला तांदूळ धुवून त्याच्यामध्ये सोडायचे. तर उकळी असतोपर्यंत ही पाणी आपल्याला ठेवायचंय आणि नंतरच ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे. तर उकळी आल्यानंतर तांदूळ का टाकायचं तर आपल्याला ह्या पावटा शेंगदाणे आणि जी आपल्याला घातलेला बटाटा आहे का नाही हा चांगला शिजला जातो. म्हणून आपल्याला का नाही मस्त असे ह्याला ना 2 उकळ्या द्यायच्या आणि स्वच्छ तांदूळ धुवून आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायचं आहे. अशी उकळी फुटलेली बघा रशाला ह्या. आता आपण आहे का नाही ही तांदूळ धुवून ह्याच्यामध्ये सोडायचं, म्हणजे का नाही पटकन भात उमालला जातो. तांदूळ आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचे. तर परत एका पाण्याने धुते. स्वच्छ असं तांदूळ धुवून घेतलेलं इथं. आता मस्त असं आपण हे तांदूळ धुतलेलं इथं. आता हे ह्याच्यामध्ये सोडायचं. रेशनिंगचा तांदूळ असल्यामुळं का नाही पाणी जास्त लागतं. म्हणून आपण अगोदरच का नाही 1.5 तांब्याचं सुमार पाणी ह्याला घातलेले. आता मस्त चारी बाजूने आपण तांदूळ हलवून घ्यायचं आणि ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय. वास सुद्धा छान असा भाताचा सुद्धा सुटलेला आहे. आता ह्याच्यावरती आपण झाकून ठेवूया, म्हणजे मस्त असा भात पटकन शिजल. चला आता 10 मिनिटं झालेली. इथं आपला भात तयार झालाय का बघूया. बघा एकदम मस्त असा आपला भात पावटा भात तयार झालेला आहे. मस्त सुटसुटीत असा. 1.5 तांबे मी पाणी ओतलं होतं, पण उकळी फुटलेल्या पाण्यात जर आपण भात शिजवला का नाही तर एकदम छान होतो. आता तुम्हाला दाखवते. हा बघा ह्याच्यातलं पावटं बी किती छान शिजल्यात आणि बटाटा सुद्धा
बघा एकदम असा गाळ होते बटाट्या सुद्धा. आता आपण काय करायचंय, ह्याच्यावरती का नाही आपण आहे ना ह्याच्यावरती तवायच कोथिंबीर चिरून टाकायची आणि जरा वेळ आहे ना परत 5 मिनिटं आपण रक्षावरती ठेवायची, म्हणजे ह्या कोथिंबीरीचा जे अर्क आहे का नाही हा भातामध्ये पूर्ण असा उतरला जातो. एकदम छान भात झालेला आहे. अगदी तुमच्या बिर्याणी भाताला सुद्धा माग सारल असा हा भात तयार झालेला आहे. चला आता आपण 5 मिनिटं परत रक्षावरतीही ठेवायचंय आणि जाळी इजवून टाकायचंय आपल्याला. चला आता आपला भात एकदम छान असा बघा उमललेला आहे, मस्त असा. आता ही घेते खाली पातीलं आणि परत आपण हलवून घेते मी. बघा एकदम छान असा सुटसुटीत पावट्याचा भात किती मस्त असा झालेला आहे. आता ही केळीच्या पानांवरती ना आमच्या दादांना भात खायला घालते मी. आता केळीच्या पानावरती काढून घेणार आहे. भाताचा तर वास तर लयच बघा छान येतोय. आता आमचं दादा भात खाऊन दाखवतील तुम्हाला. मस्त असा भात झालेला आहे, बघू शकता तुम्ही. नुसता वाफेवरती म्हणजे रेशनिंगचा भात जर करायचं म्हणलं का नाही तरी सुद्धा रेशनिंगच्या तांदळाला पाणी जास्त लागतं, पण आपण नाही का नाही उकळत्या पाण्यात आहे ना तांदूळ टाकल्यामुळं का नाही एकच नंबर आपला भात शिजलेला आहे आणि एकदम 10 मिनिटात झालेला आहे. तर दादा जेवायला करायची सुरुवात. हो चला की. चला मस्त पैकी का नाही पावटा भात तयार झालाय. आमच्या ताईने केवढं फास्ट हे भात केलेलं आहे. आता ताई करतो, आता काय दम निघायचं नाही. हो करा करा सुरुवात करा. तर मंडळी या तुम्ही बी जेवायला करतो. चालू होतं हो घेते. एक नंबर भात झाल्यावर का. कसं काय लागतोय पावट्याचा भात दादा? एक नंबर लागतोय ना. जकास. एकदम घरच्या साहित्यात आणि एकदम झटपट असं हे पावटा भात तयार केलं हो आमच्या ताईने. लय भारी झालं. झाले ना. कुणी म्हणाल का हे रेशनिंगच्या तांदळाचा भात आहे म्हणून. महत्वाचं म्हणजे रेशनचं तांदळाचा भात आहे काय, कोण म्हणणार नाही ताई. एक नंबर झालं. ताई तुमच्या हातची चव म्हणजे कुठल्या बी हॉटेलमध्ये मिळणार नाही बघा. तर मंडळी भात तर जबरदस्त झालेला आहे. आता बोलत बसून उपयोगाचं नाही, त्यामुळं कमेंट करून सांगा आजच्या भाताची रेसिपी कशी वाटली. व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा. आणि गावाकडची चव आणि गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जाऊ दे देशाच्या बाहेर जिथं जिथं आपले मराठी मंडळ आहेत का नाही त्या प्रत्येकापर्यंत का नाही हे पोचाय पाहिजे बघा. चला आता बोलत नाही, आता थांबतो इथंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट आणि गावाकडची चव हे दोन्ही चॅनल. धन्यवाद.